मित्रांनो, हा इंडियन रॅट स्नेक होता. यांच्या अमोल सोनोने यांच्या घरात निघलेला होता. या जी जेवण करत होत्या तो उंदीर खाण्यासाठी चुकीनं घरात शिरला तो. तर बिनविषारी साप असतो, त्यांची सर्व माहिती दिली मी सापाबद्दल. तर सरांचा धन्यवाद. काहींनी मला एक फोन करून एक मुख्य प्राण्याचा जीव वाचवण्यात मदत केली. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि सर्पमित्रांमुळं अनेक प्रकारची माहिती भेटती, त्याच्याबद्दल हे होतं, धाक होता तो कमी होऊन गेला सापाबद्दलचा. आता पुढच्या वेळेस हा चावला बिवला तर घाबरायचं नाही. धन्यवाद. ताकद येते. पाणी आहे का? पाणी पाणी तिकडे घे सावली. नाही नाही घाबरायचं नाही. गोणी द्या एक मला. गोणी दे पहिले सांग. बरणी असेल तर बरणी द्या. बरणी देते तांदळाची. धामण म्हणते इंग्लिश मध्ये इंडियन रॅट स्नेक. बिनविषारी राहतो. पण माणूस त्याला पाहून घाबरतो. हा मग तसं कसं आहे, आता तुम्हाला बिनविषारी बी चावलं ना तर अटॅक येतो माणसाला. आता सध्या हे उन्हाळ्याचे सीझन आहे ना, नाग आणि घोणस हे आपलं नाग आणि हे जास्त निघते. ऊन जास्त म्हणजे आता त्याला थोडं गरमासमुळे ते चिडचिड बी करते ना जास्त. चप्पल होतो हा लय वेळेस जास्त फास्ट पाळणारा धामण. रामन तुम्ही म्हणता ना धामण मध्ये का फक्त पिवळीच राहते, असं काही नाही राहत. माग लागत होतो. आता त्याच्यात कसं आहे, तुम्ही म्हणता ना माग लागतो, माग बिग कशाला लागन तर माग बिग नाही, रिंग करून पळतो. आता हे कोणी काढलं काय माहिती, ते रिंग करून पळतो. चांगले समजदार जे शिकलेले लोक आहे ते बी म्हणते तोंडात शेपूट पकडतो आणि रिंग करून 120 स्पीडनं पळतो. कोणी पाहिलेलं का आतापर्यंत? आपल्या मोबाईल मध्ये घेतो. सगळ्या अफवा, सगळ्या अंधश्रद्धा आहे, बाकी काही नाही. धामण म्हणते याला, माग सर. धामीन नाही, धामण. धामण. माग सर. खेड्यातले लोक धामीन धामीन करते, धामण म्हणते. धामण बिनविषारी राहतो, चावला तरी काही होणार नाही, फक्त एक टीटीचं इंजेक्शन द्यायचं. कारण त्याची जी लाळ राहते ती खतरनाक राहते. बरोबर. गाडी घेऊन जा. त्याला बोक्स पाडायला ते काहीतरी. तर मित्रांनो, हा इंडियन रॅट स्नेक होता. यांच्या अमोल सोनोने यांच्या घरात निघलेला होता. या जी जेवण करत होत्या तो उंदीर खाण्यासाठी चुकीनं घरात शिरला तो. तर बिनविषारी साप असतो, त्यांची सर्व माहिती दिली मी सापाबद्दल. तर सरांचा धन्यवाद. काहींनी मला एक फोन करून एक मुख्य प्राण्याचा जीव वाचवण्यात मदत केली. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि सर्पमित्रांमुळं अनेक प्रकारची माहिती भेटती, त्याच्याबद्दल हे होतं, धाक होता तो कमी होऊन गेला सापाबद्दलचा. आता पुढच्या वेळेस हा चावला बिवला तर घाबरायचं नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.